लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा याच्यामध्ये भाजपच्या तसंच त्यांच्या इतर मित्र पक्षाच्या आमदारांचा प्रचार हा गुंडांनी केला हे आम्ही पुराव्यासकट दाखवलं। आणि तुम्ही जर बघितलं तर हे सरकार आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी गुंड मंत्र्यांना भेटतानाचे फोटो आलेत, व्हिडिओज आलेले आहेत। त्याचा अर्थ कुठेतरी आता पोलिसांमध्ये संदेश दिलेला आहे की हे सरकार सामान्य लोकांचं नसलं तरी गुंडांचं मात्र आहे। त्यामुळे गुंडांच्या नादी आपण जर लागलो तर आपल्या नोकरीवरनं काढलं जाईल, नाही तर आपली बदली होईल। ह्या गोष्टी पोलिसांना कळल्या असल्यावर म्हणून सामान्य लोकांना जवळ करण्यापेक्षा वाढदिवसानिमित्त पोलिसांचा वाढदिवस कोण साजरा करते तर गुंड साजरा करतात। हा कसला संदेश आहे? म्हणजे एक संदेश सामान्य लोकांमध्ये आहे की आता पोलीस स्टेशनला जाऊच नका, कारण का हा गुंड त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखाचा वाढदिवस तिथं साजरा करतोय। म्हणजे आता पोलीस स्टेशनला पण जाऊ नका, पोलिसांकडे येऊ नका। उद्या एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, तिथं कुठेतरी पैसे लुटले गेले तरी गप्प बसा, एवढाच कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न। अतिशय डेंजरस गोष्ट ही चालली। पूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेश जसं होतं तसं महाराष्ट्राची आजची परिस्थिती आहे। म्हणून मी सातत्याने तुम्हाला सांगतो 2014 पासून आतापर्यंतचा इतिहास बघितला, नेहमी भाजपचं जेव्हा सरकार आलेलं आहे तेव्हा महाराष्ट्राचा अपमानच झालेला आहे। महाराष्ट्राचा जो विकास होत होता तो विकास आता खुंटला आहे, तो कमी होत चाललेला आहे। आणि तसं बघितलं तर या बाबतीत सुद्धा सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेचा जो विषय आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण मागच्या लेवलला जात चाललेलो आहे।